सर्वप्रथम मी आपल्या मार्कंडवाडीच्या जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करायसाठी आलो. सलाम म्हणजे शालूट. आपल्या बाजूचे देश असतील, पाकिस्तान असतील, श्रीलंका असतील, या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्टात यायला निघाल्या. भारतामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर मतदानाची जे काही आज लोकांना कळायला लागलं की आमचं मत त्याच्यातून चोरून चाललं. चोरून शब्द आपण वापरतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी या मार्कंडवाडीमध्ये या ठिकाणी मी आलेलो. आमच्या बरोबर आमचे या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, आमचे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य रामहरी रुपनवार साहेब, दुसरे आमचे माजी आमदार बंटी सपकाळजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पवार साहेब, आदरणीय चेतन नेरोटेजी, सगळेच आमचे आता सगळी नेते मंडळी इथं बसलेली आहे. यशपाल भिंगे साहेब, आपले सगळे गावातील आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि आमच्या माता बहिणी, आणि विशेष करून आमचा आवाज निवडणूक आयोगाच्या आणि माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवेल असं आमचं हे माध्यम. खर तर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर जे काही आमच्या दृष्टिक्षेपात आलं ते असं आलं की पहिल्यांदा 5 वाजता जेव्हा एकूण मताची टक्केवारी जी होती ती 58% होती आणि मग रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोगाने ट्विट केलं आणि सांगितलं की आता मतदान 65% झालं. आता मतदान 65% झाल्यानंतर आम्हाला वाटलं की, कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो, म्हणजे वार्ता पत्रकार परिषद घेतो. यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही, तो ट्विटच करत राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 वाजता, पुन्हा म्हणजे रात्री झाले 11:30 वाजता, पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी 1.3% पुन्हा मतदान वाढवलं, म्हणजे 10 लाख मतं पुन्हा वाढवले. आम्हाला आश्चर्य झालं की 76 लाख मतं रात्रीच्या अंधारात कसे वाढले.